नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 6 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी डिटेलमध्ये बघणार आहे। या लेक्चरमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जिओग्राफीचा जो आपल्याला एग्जाममध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे किंवा विचारला जाणारा मुद्दा तो म्हणजे हिमालयन पर्वतरांग। तर हा अगदी डिटेलमध्ये घेतलाय, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघा, यास इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक न्यूक्लिअर मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर हे एक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे जे की रशियाकडून नुकतंच डेव्हलप करण्यात आले, त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली। त्याचं नाव आहे यार्स। ओके, इयर्स म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता ना स्पेलिंग, तसंच हे प्रोनाउन्स यार्स असा याचा। तर रशियाकडून RS-24 यार्स इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक न्यूक्लिअर मिसाईल ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। रशियाने विकसित केलेले हे मिसाईल यार्स हे मिसाईल हे थर्मोन्यूक्लिअर आर्म्ड ICBM आहे। ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल। ओके, तर याची मारक क्षमता साधारण 12,000 किलोमीटर पर्यंतची आहे, म्हणजे याची जी रेंज आहे ती 12,000 किलोमीटरची आहे आणि जवळपास 11,000 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यावरती अचूक मारा करू शकते अशी याची क्षमता आहे। ठीक आहे, तर ही याची रेंज लक्षात ठेवायची तुम्ही। याचं नाव आहे यार्स, जे की रशियाकडून डेव्हलप करण्यात आले। ओके, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी CEO चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा इलेक्शन्स आहेत, त्याचबरोबर लोकसभेचे सुद्धा इलेक्शन आहेत, त्यामुळं आपली आणि परीक्षा सुद्धा आपली याच दरम्यान आहे। तर म्हणून हे सगळं अगदी जुळून आलंय ना, ते एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं। आणि त्याचबरोबर ना, निवडणूक आयुक्तांविषयीची माहिती असायला पाहिजे। भारतीय निवडणूक आयोग कसा काम करतो त्याच्या संदर्भाची महत्त्वाची कलमं काय आहेत ही सगळी माहिती तुम्हाला असायला पाहिजे। आयोगाची रचना सध्या कशी आहे, आधी कशी होती? राजीव गांधी सरकार असताना ज्यावेळेस मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं, त्यानंतर रचनेमध्ये काय बदल करण्यात आलाय, हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती असायला पाहिजे। तुम्ही इलेक्शन कमिशन बाय विजन गव्हर्नमेंट जॉब असं जरी सर्च केलं युट्यूबवरती तरी तुम्हाला लेक्चर मिळून जाईल आपलं, त्यातून ही सगळी माहिती मिळू शकते। तर आता हा जो प्रश्न आहे ना, महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर ते आहेत पर्याय क्रमांक 2 S चोकलिंगम। S चोकलिंगम हे 1996च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत। सध्या ते आपल्या पुण्यामध्ये जे यशदा आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी, त्याचे डायरेक्टर आहेत। ठीक आहे, तर थोडक्यात एवढी माहिती तुम्ही S चोकलिंगम यांच्याविषयीची लक्षात ठेवा। ते आता महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी असतील। पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हे डॅश डॅश द्वारे प्रकाशित केले जाते। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, आता हा विषय कुठून आलाय? हा इंडेक्स प्रकाशित वगैरे झालाय का रिसेंटली? तर नाही। पहिल्यांदा हा प्रकाशित कुणाकडून केला जातो ते बघा, तर तो प्रकाशित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून केला जातो, पर्याय क्रमांक 1। आता हा तर सध्या चर्चेमध्ये नाहीये ना, म्हणजे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स काय प्रकाशित झालाय का? तर नाही। मग हा विषय कुठून आलाय? तर रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्त्वाचं वर्डिक्ट देण्यात आलंय, तर त्याच्यामुळे आपण हा प्रश्न इथे इन्क्लूड केलाय। पहिल्यांदा तर तुम्ही ही काही माहिती लक्षात ठेवायची आहे, जसं की कोणत्या महत्त्वाच्या अहवालांना कोण प्रकाशित करतंय। जर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जर बघाल तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून दरवर्षी प्रकाशित केला जातो आणि अशा प्रकारचा अहवाल हा सगळ्यात पहिल्यांदा किंवा रिपोर्ट हा सगळ्यात पहिल्यांदा 2006 मध्ये प्रकाशित झाला होता। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून इतरही काही महत्त्वाचे अहवाल प्रकाशित केले जातात। एक्झाममध्ये हे अहवाल आपल्याला विचारतात का? तर येस, याच्यावरती क्वेश्चन येतात। तर एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स, त्याचबरोबर सोशल मोबिलिटी इंडेक्स, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह रिपोर्ट, ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट, तर हे अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात। तसंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे म्हणजे WHO चे सुद्धा महत्त्वाचे जे अहवाल आहेत, जसं की वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस रिपोर्ट, ॲम्बियंट एअर पोल्युशन रिपोर्ट, ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट, वर्ल्ड हेल्थ रिपोर्ट, तर हे सगळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून प्रकाशित केले जातात। तसंच युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलकडून युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स रिपोर्ट सुद्धा प्रकाशित केला जातो। ओके, आता हा प्रश्न जो आपण घेतला होता ना, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सवाला, तो का घेतलाय?
तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला एक फटकार लावली. ती कसं, तर एका निकालादरम्यान एक वर्डिक्ट देताना सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की विवाह किंवा लग्नाच्या कारणामुळं महिला अधिकाऱ्याला जर तुम्ही बडतर्फ केलं असाल तर ते तुमची मनमानी आहे आणि त्या केसमध्ये माझी लष्करी कर्मचारिका किंवा ज्या काही परिचारिका आहेत तर यांना 60 लाख रुपयांची भरपाई द्यायची असं केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. ओके, तर तुम्हाला वर्डिक्ट समजलंय ना की जर एखादी महिला ही अधिकारी या पदावरती आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि जर तिचं लग्न झालंय, विवाह झालाय, या कारणामुळे जर तिची बडतर्फ तिला काढून टाकलं कामावरून तर ते मनमानी आहे, तसं करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने क्लिअरली सांगितलंय. हे सरळ जेंडर गॅप भरून काढण्याच्या उद्दिष्टाने एक महत्वाचं पाऊल आहे ना, कारण जनरली पुरुषांची लग्न होतात तर त्यांना काही नोकऱ्यांवर बडतर्फ केलं जातं का, तर नाही, महिलांना का. ओके, तो हा जो गॅप आहे, हा जो थोडा भेदभाव आहे तो दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. ओके, लष्करी नर्सिंग सेवेतून एका महिला अधिकाऱ्याला विवाह झालाय म्हणून बडतर्फ करणे हे लिंगभेद आणि असमानतेचे मोठं लक्षण आहे असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वर्डिक्टमध्ये सांगितलंय. ओके, तर म्हणून हा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स कुणाकडून प्रकाशित केला जातो हे विचारलं होतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून तो प्रकाशित केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. नुकतीच चर्चेत दिसणारी इंदिराम्मा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? इंदिराम्मा नावात आहे ना, थोडं साऊथ इंडियन म्हणजे वाटतंय हे, तर यस, तेलंगणा ह्या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. पर्याय क्रमांक 4. 11 मार्च पासून सुरू होणाऱ्या इंदिराम्मा गृहनिर्माण योजनेची घोषणा केली. आता ही योजना काम कशी करणार आहे, तर सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3,500 घरं ही मंजूर करण्यात येतील, ज्याचा लाभ डायरेक्टली जे घटक घरांपासून वंचित आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये तर तशा लाभार्थ्यांना 3,500 घरं ही प्रत्येक वॉर्डसाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दिली जातील. त्याचबरोबर जे जमीन मालक आहे, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, अशांना बांधकाम करण्यासाठी 5 लाख रुपये सुद्धा मंजूर केले जातील. आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे जमीन सुद्धा नाहीये अशांना सुद्धा जमिनीसहित बांधता येईल तेवढी रक्कम ही योजनेअंतर्गत मंजूर केली जाईल. तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर ते म्हणजे तेलंगणा. योजनेचं नाव लक्षात ठेवा, इंदिराम्मा गृहनिर्माण योजना. ओके, अतिशय महत्वाचा प्रश्न आपण इथं बघतोय तो म्हणजे खालील जोड्यांचा विचार करा. एका बाजूला शिखरांची नावं दिलीत आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या पर्वतावरती शिखर आहे असं ते विचारलंय. पहिल्याची जोडी आहे ती म्हणजे नामच्या बर्वा गढवाल हिमालय, नंदादेवी कुमाऊ हिमालय आणि नोकरेक सिक्कीम हिमालय. तर याच्यापैकी योग्य जोडी, जी जोडी बरोबर जुळली आहे ती कोणती आहे? तर आता तुम्ही रिव्हिजन फेजमध्ये असाल, परीक्षा थोड्याच दिवसांवरती आहे, तर मला अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाला सामोरे जा, स्वतः तुम्ही याचं उत्तर शोधा. मी तर तुम्हाला याचा करेक्ट आन्सर लगेच सांगू शकतो, पण हा जो काही मुद्दा आहे, कोणतं महत्वाचं शिखर कोणत्या पर्वतावरती आहे, कोणत्या हिमालयाच्या पर्वतावरती आहे, हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. म्हणून या प्रश्नाला मी आन्सर देत नाहीये, पण मी हा प्रश्न किंवा याच्याबद्दलची सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये देणार आहे. रिसेंटली हिमालय पर्वतरांग पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आपल्याला काही ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम हिमालय पर्वतरांगावरती, हिमालय प्रदेशामध्ये बघायला मिळत आहेत. जसं की वारंवार ढगफुटी होणं, त्याचबरोबर हवामानामध्ये तीव्र बदल होणं, तर हे सगळं अनुभवायला मिळतंय. मग याच्यावरती बरेचसे रिपोर्ट्स वगैरे प्रकाशित झालेत आणि रिसेंटली ढगफुटीच्या समस्या वाढल्यामुळं हिमालय एकूणच चर्चेमध्ये. म्हणून एक्झामसाठी हिमालय पर्वतरांगांचा अभ्यास करून जाणं हे खूप सेन्सिबल आहे. नेहमी याच्यावरती क्वेश्चन येतात. क्वेश्चन कसे विचारले जातात ना, त्याचं मी एक तुम्हाला उदाहरण दाखवतोय. हा प्रश्न राज्यसेवा एक्झाममध्ये येऊन गेलाय. खालील विधानांवरून योग्य विधान निवडा. अविधान दिलंय, हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात, त्यातील काली आणि तिस्ता नदी दरम्यान नेपाळ हिमालय आहे. ब विधान, सतलज आणि सिंधू नदी दरम्यान काश्मीर हिमालय आहे. आणि क, पंजाब हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. तर आता तुमचा अभ्यास कितपत झालाय तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही येणाऱ्या एक्झामला फेस करू शकता का, या प्रश्नाला टॅकल करता येतंय का, आपला अभ्यास झालाय का.
अभ्यास झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसल झाला तर अलर्ट राहा, रिवाइज करा, मागचे प्रश्न उत्तर बघा, त्यातूनच तुमचा अभ्यास चांगला होईल. तर आता तुम्हाला समजलं असेल की हिमालय पर्वतरांग अभ्यासणं का गरजेचं आहे. असे प्रश्न आल्यावरती सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हिमालय पर्वतरांग अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. आता ही तीनही विधानं एकाच मॅपमधून तुम्हाला मी अगदी व्यवस्थितपणे समजून सांगतो. पहिलं विधान सांगितलंय की हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात. विधान चुकीचं आहे. उभे म्हणजे कसं, उत्तरेकडून दक्षिणेकडे रेषा मारायच्या. ते हिमालयाचे असे 4 भाग पडतात, 4 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, 4 वेगवेगळे हिमालय आहेत. उभे जर आपण भाग पाडले तर ते कोणते मग, ही जी सिंधू नदी आहे ते सतलज नदी, हा जो उभा पट्टा आहे ना, तर या हिमालयाला काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय म्हणून ओळखतात. ओके. त्यानंतर सतलज नदीपासून ही जी इथं काली नदी दिसते का गंगेच्या पलीकडं, तर यस, सतलज ते काली नदी हा जो काही हिमालयाचा भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. त्यानंतर काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत बघा हा नेपाळ हिमालय दिलेला आहे, आणि तिस्ता नदीपासून ते ब्रह्मपुत्रा या नदीपर्यंत आसाम हिमालय हा 4था हिमालयाचा भाग आहे. त्यामुळे इथे जे पहिल्या विधानामध्ये हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात असं सांगितले, विधान चुकीचं आहे. आता ब विधान बघा, सतलज आणि सिंधू नदी दरम्यान काश्मीर हिमालय आहे. तर खरं एक आहे, यस, त्यालाच आपण पंजाब हिमालय म्हणून सुद्धा ओळखतो, काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. तर तो ब जे विधान आहे ते योग्य आहे. क विधान जे आहे ना, पंजाब हिमालयातील जोजिला खिंडीत श्रीनगर ते लेह मार्ग जातो. तर हा मोस्टली ना ही खिंड बऱ्याच वेळेस चर्चेत असते, त्यामुळे मे बी आयोगाने त्यावेळेस हा क विधान इथं करंट अफेअरमधून घेतला असणार आहे. पंजाब हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, आणि यस, जोजिला खिंडीतूनच श्रीनगर ते लेह मार्ग जातोय. त्यामुळे इथं फक्त अ विधान चुकीचं आहे. योग्य ओळखायची होती ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके. आता आपण हिमालय पर्वतरांग अगदी व्यवस्थितपणे डिकोड करू. थोडासा वेळ लागेल, पण आपण हा मुद्दा इथं आज संपूयात. ओके. हिमालयाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे ना जनरली 4 प्रकार पडत आहेत. 4 श्रेण्यांमध्ये आपण हिमालयाला कन्सिडर करतो. बऱ्याचशा बुक्समध्ये ना 3 श्रेण्या किंवा 3 गटांमध्ये वर्गीकरण केलंय. 4था जो गट आहे तो ट्रान्स हिमालयाचा आहे, जो हिमालयाच्या थोडासा पलीकडे आहे. ट्रान्स हिमालय म्हणजे काय की हिमालयाच्या बाह्य रांगा, त्या सुद्धा आपण हिमालयामध्ये कन्सिडर करू ना अभ्यास करताना. ओके. खरं तर 3च महत्वाचे भाग पडत आहेत. एक म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा आहे, तो म्हणजे बृहत हिमालय किंवा त्याला आपण हिमाद्री म्हणतो, ग्रेटर हिमालय म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्या खाली जो आहे दक्षिणेला तो म्हणजे छोटा हिमालय किंवा हिमाचल, किंवा त्याला महाभारत रांग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण लेसर हिमालय किंवा लोअर हिमालय म्हणतो. त्यानंतर तिसरा जो हिमालयाचा भाग आहे, श्रेणी जी आहे ती म्हणजे शिवालिक टेकड्यांची रांग, किंवा त्याला आपण बाह्य हिमालय, आउटर हिमालय म्हणून सुद्धा ओळखतो. ओके. तर ह्या 3 प्रमुख श्रेण्या आहेत हिमालयाच्या. पण ट्रान्स हिमालय इथं कुठं आहे, तर हा जर तुम्ही मॅप बघितला ना, ज्याच्यामध्ये द हिमालयन माउंटेन रेंज आपल्याला दाखवल्यात, त्याच्यात सगळ्यात उत्तरेकडचा जो भाग आहे, जो आपल्या काश्मीर, लडाख या प्रदेशामध्ये जो दिसतोय, तर तो जो आहे तर तो म्हणजे ट्रान्स हिमालयाचा भाग. ट्रान्स हिमालय हे लक्षात का ठेवायचे, कारण ट्रान्स हिमालयाच्या 4 पर्वतरांगांवरती क्वेश्चन येतात. त्यांचा क्रम आपल्याला लावायला एक्झाममध्ये दिला जातो, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर लक्षात ठेवा, काराकोरम रेंजेस या सगळ्यात उत्तरेकडच्या आहेत, त्याच्या खाली लडाख रेंज, त्याच्या खाली झास्कर, आणि त्याच्या खाली कैलास रेंज. ओके. याला लक्षात कसं ठेवणार, तर याला बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक आहेत बघा. जसं की काही बुक्समध्ये किंवा काही जणांनी असं काला झाका असं नाव लक्षात ठेवलंय, काला झाका. इथं का फॉर काय असणार आहे मग, काराकोरम, ला फॉर लडाख, झा फॉर झास्कर, आणि का फॉर अगेन कैलास. ओके. तर अशा प्रकारे ह्या 4 पर्वतरांगा ह्या ट्रान्स हिमालयमध्ये आपण कन्सिडर करतोय. इथे या मॅपमध्ये जो तुम्हाला भाग दिसतोय याच्यात प्रॉपर दाखवलंय बघा. ग्रेटर हिमालय ज्याला हिमाद्री म्हणतोय, लेसर हिमालय त्याच्या खालची रांग असणार आहे ज्याला हिमाचल म्हटलं जातं, आणि त्याच्या खाली ज्या सगळ्यात लेटेस्ट आहेत त्या म्हणजे शिवालिक रांगा, किंवा सगळ्यात दक्षिणेकडच्या आहेत त्या म्हणजे शिवालिक. ओके. इथं सुद्धा मी मॅपच्या माध्यमातूनच सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण या इमेजेस तुमच्या डोक्यामध्ये प्रिंट व्हायला पाहिजेत. अगदी डिटेलमध्ये जॉग्राफी अभ्यासताना आपण मॅप एकदा उघडला की सगळ्या गोष्टी डोक्यात आपोआप सुरू झाल्या पाहिजेत. जसं बघा इथं हिमालय पर्वतमाला म्हणून हा मॅप दाखवलाय.
याच्यामध्ये अगदी हिंदुकुश पर्वत कुठे आहे, हिंदुकुश पर्वतरांग कुठे आहे ही सुद्धा तुम्हाला अगदी क्लिअर होईल. त्याच्यानंतर त्याच्या थोडं खाली जर याल पाकिस्तानमध्ये जो ही जी दिसतीये ती म्हणजे सुलेमान पर्वतरांग. त्यानंतर आपलं बघा हिमालय जो आपला आहे ना ॲक्च्युअलमध्ये तर तो नंगा पर्वत पासून तो अरुणाचल प्रदेशमध्ये नामच्या बरवा या पर्वतरांगांमध्ये हिमालय आहे. ओके, किंवा या शिखरांमध्ये हिमालय आपला पसरलेला आहे. ह्याचा आकार कसा आहे हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलंय. जसं की हिचा बहिर्वक्र असा आकार आहे. नंगा पर्वत पासून जर तुम्ही नामच्या बरवा या पॉइंट पर्यंत जर तुम्ही कर्व काढाल तर तो बहिर्वक्र आहे ना. याला धनुष्यासारखा आकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. धनुष्यासारखा आहे बघा तो. एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन आले आहेत म्हणून मी हे तुम्हाला मुद्दे सांगतोय. लक्षात ठेवा, हिमालयाचा जर आपण पूर्वेकडून पश्चिमेकडचा जर विस्तार बघितला, जर पूर्वेकडं हिमालयाची पर्वतरांग जी आहे ही साधारण त्याचा ॲव्हरेज विड्थ ही 150 किलोमीटरची आहे. जसं जसं आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे येऊ तशी हिमालयाची जी रुंदी आहे ही वाढत जाते. साधारण 400 किलोमीटर पर्यंतचा पट्टा या आपल्याला पश्चिम हिमालयाच्या भागामध्ये दिसेल. ओके, म्हणजे काय, जम्मू काश्मीर पासून जर निघालो आपण तर हिमालय विड्थ जी आहे हिमालयाची ही जवळपास ॲव्हरेज 400 किलोमीटरची आहे. ती जसं जसं आपण अरुणाचल प्रदेशकडे जाऊ तशी तशी विड्थ ती कमी 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 होत जाते. असं सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात आलं होतं की हिमालय पर्वतरांग ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना त्याची रुंदी ही वाढत जाते. तर वाढत जाते का, नाही, कमी होत जाते. ओके, पश्चिमेकडे पूर्वेकडे जाताना रुंदी कमी होतीये, पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना रुंदी वाढतीये. लक्षात ठेवा. ओके, हे जे बृहद हिमालय जे आहे किंवा ग्रेटर हिमालय जो आहे ना तो सगळ्यात उत्तरेकडची लाईन आहे. त्याच्या खाली हे जे डॅश करून ज्या ब्ल्यू डॅश आहेत तर ती जी पर्वतरांग ती म्हणजे लघु हिमालयाची किंवा लेसर हिमालय किंवा त्याला छोटा हिमालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ही जी पर्वतरांग आहे तर ही जास्त उंच नाहीये आणि जास्त प्लेन पण नाहीये. जर आपण बृहद हिमालयमध्ये जर बघितलं तर टेम्परेचर हे खूप कमी आहे तिथं आणि उंची सुद्धा भरपूर आहे. म्हणजे जर तिथं ॲव्हरेज उंची जर तुम्ही बघाल तर साधारण 6000 मीटर एवढी उंची ही बृहद हिमालय या पर्वतरांगेची ॲव्हरेज उंची. इथं जवळपास असे 15 पर्वत शिखरं आहेत की ज्यांची ॲव्हरेज उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. ओके, ज्याला 8000 शिखरं म्हणून ओळखतो ना आपण, 8000 शिखरं, तर अशी किती आहे तिथं 15. ओके, आणि या बृहद हिमालयामध्ये मग टेम्परेचर सुद्धा खूप कमी असतं. इथं जनरली जे लोक जात आहेत हे ट्रेकिंगला वगैरे जातात किंवा काहीतरी रेकॉर्ड बनवायला जात आहेत. पण जो लघु हिमालयाचा जो पट्टा आहे ना डॅश केलेला तर तिथं उंची ॲज कम्पेअर्ड टू बृहद हिमालय कमी आहे. मग त्यामुळं काय की इथं मोठ्या प्रमाणात हिल स्टेशन्स आपल्याला बघायला मिळतील. लोक पर्यटनासाठी या लघु हिमालयाच्या पट्ट्यामध्ये जातात. हे का लक्षात ठेवायचंय, मी हिल स्टेशनला जा हे सजेस्ट करायला सांगतोय का, नाही, एक्झाममध्ये विचारलं जातं म्हणून सांगतोय. इथं टुरिझम जास्त वाढण्याचं कारण काय हे आता तुम्हाला समजेल ना, की एकदम जास्त थंडी जिथं आहे तिथं पण नाही जाऊ शकत, तिथं अति उंची आहे तिथं पर्यटन नाही होणार. मग आपण कुठं जाऊ शकतो हिल स्टेशनला, तर लघु हिमालयाच्या पट्ट्यात. हे आयोगाने विचारलेलं आहे. ओके, लघु हिमालयाच्या खाली जो पट्टा आहे तो म्हणजे शिवालिक पर्वतरांगेचा, जो की सगळ्यात नवीन आहे. नवीन आहे म्हणजे काय, आता मी खूप डिटेलमध्ये ते टेक्टॉनिक प्लेट थेअरीमध्ये नाही जाणार. हिमालयाची निर्मिती वगैरे कशी झाली हे मी आता नाही सांगत आहे. डिटेलमध्ये आपण परत कधीतरी घेऊ. पण शिवालिक पर्वतरांग जी आहे ना ही सगळ्यात नवीन आहे, जी आत्ता बनायला सुरुवात होतीये. तिथं उंची जी आहे ही ॲव्हरेज 1650 मीटर एवढी आहे. 1650 मीटर तर आपलं कळसुबाईचं शिखर सुद्धा आहे महाराष्ट्रातलं, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे. तर ती ॲव्हरेज उंची ही शिवालिक पर्वतरांगेमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, तर आय होप हा सगळा मुद्दा अगदी डिटेलमध्ये समजत असेल. मी मुद्दामूनच जास्तीत जास्त इमेजेसच वापरून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला ह्या गोष्टी डोक्यामध्ये प्रिंट व्हाव्यात. या मॅपमध्ये तर बघा अगदी डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअरली दिसत आहेत. जसं की आपण उत्तरेकडून जर बघितलं K2 शिखर तुम्हाला इथं दिसल, त्याच्या खाली नंगा पर्वत. ह्याच नंगा पर्वत पासून जर आपण असा एक धनुष्यबाणासारखा आकार काढत गेलो आणि नमच्या बर्वापर्यंत लाईन ती जॉईन केली तर हा जो धनुष्यबाणासारखा आकार आहे तो म्हणजे हिमालय पर्वतरांग, ती अशी पसरलेली आहे. ओके, बृहद हिमालय, लघु हिमालय, शिवालिक रांगा
ह्या कशा कशा आणि काय सिक्वेन्समध्ये आहेत हे आता तुम्हाला ह्या इमेजमध्ये प्रॉपर दिसत असेल. ओके, ट्रान्स हिमालयचा भाग बघा कसा येतोय. तिथं एकूण 4 महत्वाचे पर्वत रांगा आहेत. काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलाश पर्वतरांग यांच्यावरती एक्झाममध्ये सिक्वेन्स सहित क्वेश्चन आलेला आहे. ओके, मग दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम कसा आहे? कैलाश पर्वतरांग, झास्कर पर्वतरांग, लडाख आणि त्याच्यावरती काराकोरम पर्वतरांग. ओके, तर अशा प्रकारे ही जी सगळी माहिती आहे ही लक्षात ठेवायची. एक्झाममध्ये डिटेलमध्ये विचारलं जातं बघा. इव्हन तुम्हाला अजून नॉर्थ ईस्ट कडचा जो भाग आहे हिमालयाचा, याच्यावरती या टेकड्यांवरती क्वेश्चन विचारलेला आहे. या नॉर्थ ईस्ट भागामध्ये ब्रह्मपुत्रा नदीने हिमालयाच्या 2 रांगा डिवाइड केलेल्या आहेत. ओके, मग एक उत्तरेकडचा हिमालय आहे, एक दक्षिणेकडचा हिमालय. मग आता या ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली जो हिमालय आहे त्याच्यामध्ये कोणत्या महत्वाच्या टेकड्या आहेत तर इथं दिल्या आहेत. पटकाई बूम, त्याच्या खाली नागा टेकड्या, त्याच्या खाली मिझो टेकड्या. हा जो सिक्वेन्स आहे हा माहितीच पाहिजे. पटकाई बूम, नागा टेकड्या, मिझो टेकड्या. ओके, हा जो काही पूर्ण प्रदेश आहे ना नॉर्थ ईस्ट कडच्या हिमालयाचा, त्याला आपण हिमाचल पर्वतरांगा किंवा आसाम हिमालय म्हणून ओळखतो. ओके, तर आय होप एवढी हिमालयाची माहिती अगदी शॉर्टमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. रिकॉल बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील आणि आपलं करंट अफेअरचं लेक्चर आहे त्याच्यामुळे जास्त जॉग्रफीमध्ये अजून नाही शिरणार. डायरेक्ट पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच कोणत्या युरोपियन देशाने इकोसाइट्सला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हणून मान्यता दिली? इकोसाइट्स म्हणजे काय? जसं माणसांमध्ये समजा आपण काही क्राईम्स केले, ओके, माणसाने माणसावरती काही क्राईम केला, गुन्हा केला, तर त्याच्याबद्दल शिक्षा आहेत ना. एका माणसाने दुसऱ्या माणसाचा खून केला, त्याला काहीतरी शिक्षा आहे, पेनल्टी आहे, बरंचसं काही होऊ शकतं, खटले होणार. पण एखाद्या माणसाने झाड कापलं म्हणून काय अशा मोठे शिक्षा होतात का? नाहीत होत. मग आता असा जगातला एकमात्र देश सध्या बनलाय की ज्यांनी पर्यावरणाला जर मोठी हानी पोहोचवली तर त्या व्यक्तीसाठी अगदी फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात येईल अशी तरतूद केली आहे. आणि तो देश म्हणजे बेल्जियम. बेल्जियम हा देश जगातला युरोपमधला असा पहिला देश आहे की जो इकोसाइट्सला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हणून मान्यता देतोय. इकोसाइट्सची व्याख्या त्यांनी कशी केली आहे की अशा बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी की ज्या कृतींमुळं पर्यावरणाचं गंभीर आणि व्यापक आणि इव्हन दीर्घ काळासाठी नुकसान होत आहे, अशा गोष्टीला, अशा कृत्याला इकोसाइट्सची व्याख्या दिलेली आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. कोणता असा देश आहे की ज्यांनी इकोसाइट्सला गुन्हा डिक्लेअर केलाय? तो म्हणजे बेल्जियम. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत. लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप गरजेच्या असतात, त्यातून नक्कीच एक मोटिवेशन मिळतं. जेवढे तुम्ही विद्यार्थी कनेक्टेड आहात ना, मला पण खूप इंटरेस्ट येतोय. आणि जसं जसं तुम्ही कमेंट करताय, तुम्ही डिमांड करताना मला पण वाटतं अरे हां, मी हे कधी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. त्यामुळे प्लीज तुम्ही कमेंट करत चला आणि रेग्युलर टचमध्ये राहा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई-वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.